नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या यं आणि त्यों या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे श्रोते हो, खुल जा सिम सिम. ऐकूया. दांडेलीचा भगवाना नार्वेकर बॉम्बेला पहिल्यांदाच आलेला होता. जन्माला आल्यापासून वयाची 24 गाठेपर्यंत त्याचं पाऊल दांडेलीच्या बाहेर कधी पडलंच नाही. दांडेलीच्या शाळेत मॅट्रिकपर्यंत शिकून तिथल्याच एका पेपर मिलच्या अकाउंट्स खात्यात त्याच्या वडिलांच्या वशिल्याने तो चिकटलेला होता. इमाने इतबारे बेरजा वजाबाक्या गुणाकार भागाकार करून मिलमधल्या मजुरांच्या महिन्याच्या पगाराचं पेशीट तयार करत होता. मुंबईला वास्तव्य करून असलेला त्याचा मामा अचानक एक दिवस आपल्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन दांडेलीला आला. मामे बहिणीच्या लग्नाचं निमित्त झालं आणि चांगली महिन्याची रजा काढून मामाचं बोट धरून भगवाना मुंबईला आला आणि त्या मुंबापुरीच्या दर्शनानं हरखूनच गेला. धाड धाड आवाज करत धावणाऱ्या त्या लोकल गाड्या, ऐस पैस पसरलेल्या डांबरी गुळगुळीत सडका, त्यावर सूर्य दिशी पाळणाऱ्या चकचकीत मोटार गाड्या, अवाढव्य 2-2 मजली बसेस, हाऊसिंग कॉलनीच्या 5-5 मजली उंचीच्या इमारती, जत्रा भरल्याप्रमाणे जमा झालेल्या माणसांच्या गर्दीची निरर्थक ये-जा, हे सगळं बघून दांडेलीच्या जंगलमय प्रदेशात लाकडाच्या ओंडक्या व्यतिरिक्त इतर काहीही पाहण्याची सवय नसलेल्या भगवानाचे डोळे चांगलेच चमकले. त्यातल्या त्यात फुलाफुलांची रंगीत पातळं अंगाभोवती गुंडाळणाऱ्या, कमरेला स्कर्ट अडकवलेल्या, नयनरम्य फुलं असलेल्या कापडाचं नुसताच पायघोळ परकर पोलकं अंगात चढवलेल्या, लाल चुटूक ओठांच्या, उंच टाचांचे बूट घालून नितंब उडवत चालणाऱ्या त्याच्याच वयाच्या असंख्य पोरी बघून त्याचे डोळे निवले होते आणि डोकं मात्र भणभणायला लागलेलं होतं. तब्बल 24 वर्षांच्या आयुष्यात भगवानानं त्याच्या लांबच्या नात्यातल्या धरून मोजून फक्त 27 स्त्रिया पाहिलेल्या होत्या. त्यात त्याच्या वयाच्या केवळ 4-5च पोरी होत्या आणि त्या त्याला स्वर्गातल्या अप्सरेप्रमाणे वाटत असत. पण मुंबईच्या पोरी बघून दांडेलीच्या अप्सरांविषयीचा त्याचा समज पार ढासळलेला होता. रस्त्यातून चालताना त्याची फार मोठी पंचाईत होत होती. उजवीकडे येत असलेल्या पोरींना निरखून पाहावं तेवढ्या डावीकडचा घोळका त्याच्या हृदयाला चटका लावून जात असे. त्यामुळे उजव्या डाव्या बाजूला मान फिरवून 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 त्याच्या मानेचा काटा ढिला व्हायची वेळ आली होती. एकदा तो बसमध्ये बसला असता त्याच्या शेजारच्या सीटवर एक सुंदर तरुणी येऊन बसली होती आणि मग तिने लावलेल्या पावडरचा वास जोरजोरात श्वास घेऊन भगवानानं आपल्या हृदयात साठवून ठेवलेला होता. परवाच्या दिवशी तर बोरी बंदरच्या स्टेशनवरची लोकल पकडण्याचं निमित्त करून आणखी एका तरुणीने त्याला चक्क धक्का मारला होता. त्या दिवशी न्यू एम्पायर थिएटरवरनं जात असताना एकदम त्याच्या पाठीवर जोरदार थाप पडली. दचकून त्यांनी मागे वळून बघितलं आणि तो ओरडला, "अरे बाज्या, तू!" आणि तो बाजीराव पवारकडे बघतच राहिला. बाजीराव लहानपणापासून त्याचा वर्गमित्र होता. 8वी पर्यंत जेमतेम पोहोचल्यानंतर एक दिवस बाजीरावानं आपल्या जुगारी काकाच्या खिशातलं पगाराचं पाकिट उडवलं होतं आणि थेट मुंबई गाठली होती. त्यानंतर तो कधीच दांडेलीला परतला नव्हता आणि आज तोच बाजीराव उर्फ बाज्या त्याच्या समोर उभा होता. बाज्याचा नोकझोक पाहण्यासारखा होता. बेलबॉटम पॅन्ट, मोठ्या चेक्सचा बुशर्ट, कमरेला मोठा पट्टा, उंच टाचांचे बूट आणि अमिताभ बच्चन सारखे वाढवलेले केस. बाज्या हिरो दिसत होता. "अरे किती वर्षांनी भेटतोयस, चल चहा देतो तुला." आणि एवढं बोलून भगवानाच्या खांद्यावर हात टाकत बाज्या न्यू एम्पायर हॉटेलमध्ये शिरला. आतल्या प्रचंड आरशासमोर उभा राहून केस ठीकठाक करत म्हणाला, "आ तो ये बात है, तो भी बंबई में आ टपका."
हो, आलोय खरा. भगवाना लाजला आणि काहीतरी विचारायचं म्हणून म्हणाला, तू आता दांडेलीला कधी येणार आहेस? दांडेलीला? आग लाव त्या दांडेलीला. साला ते काय माणसांनी राहायचं गाव आहे? सगळीकडे नुसते लाकडांचे ओंडके. बाकी तुझं हे म्हणणं मला पटलं. पटलं ना? अरे बॉम्बे इज बॉम्बे. काय शान आहे बॉम्बेची. अख्ख्या होल वर्ल्डमध्ये बॉम्बेचा फर्स्ट नंबर आहे. बॉम्बेचा फर्स्ट नंबर नेमका कशात आहे हे मात्र बाजानं भगवानला सांगितलं नाही आणि भगवानानं ते विचारलंही नाही. एवढ्यात हॉटेलवरनं सुर्र दिशी एक मोटर गाडी गेली. तिच्याकडे भगवानाचं लक्ष वेधत बाजा म्हणाला, असली एक तरी गाडी दिसते का तुझ्या दांडेली? गाडीचा जाऊ दे रे, पण पोरी काय देखणे आहेत रे इथल्या. वा. हॉटेलात शिरणाऱ्या एका तरुणीकडे बघत भगवाना बाजाच्या कानात कुजबुजला. विषयाला एकदम नवं वळण लागलेलं बघून बाजा थोडा दचकला होता, पण खुशही झाला होता. परवा काय झालं माहितीये का तुला? एका सुंदर पोरीने मुद्दामून मला धक्का मारला या इथे. भगवानानं खांद्यावरची नेमकी जागा दाखवली. असं हे काहीच नाहीये. 2 दिवसापूर्वी एका पॉश बाईनं मला लिफ्ट दिली. बाजानं छाती फुगवत माहिती दिली. किक दिली? भगवानाने आश्चर्यानं विचारलं. अबे नीट ऐक बे. लिफ्ट दिली, लिफ्ट. मोटारीत बसवलं आपल्या आणि घेऊन गेली आपल्या अपार्टमेंटमध्ये. कुठे? अबे आपल्या घरात घेऊन गेली. कशाला? झाडू मारायला. खरंच? अरे कशाला म्हणून काय विचारतो बावळट. अरे गंमत करायला घेऊन गेली. फार मजा आला यार. असं? भगवाना थिरकला. अरे इथं हे सगळं खुल्लम खुल्ला सर्रास चालतं. खरं सांगतोयस? मग काय खोटं सांगतोय का? अरे पॉश लोकॅलिटीमध्ये राहणारे मोठमोठे एक्झिक्युटिव्ह असतात ना, ते सगळे आपापल्या उद्योगधंद्यात मग्न असतात. सकाळी उठून जे कामाला जातात ते रात्री बेरात्री घरी येतात. मग घरच्या बायकांनी करायचं काय? त्या कंटाळतात. आणि मग मग काय? भगवानाची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. आत्ता किती वाजले? अरे मग काय करतात ते सांग की आधी. अरे तेच सांगतोय. आता 5 वाजायला आलेत का नाही? आणखीन 1.5 तासानंतर काळोख पडायला लागला की तू इथे बाहेर उभा राहून लक्षपूर्वक बघ. खांबाहाड बसच्या स्टॉपवर माझ्यासारखे हिरो तरुण उगाच उभे असलेले तुला दिसतील. ते तिथे उभं राहून करतात तरी काय असा प्रश्न तुझ्या डोक्यात यायच्या आतच एखादी फियाट नाहीतर अँबॅसेडर गाडी येईल आणि गाडीच्या खिडकीतनं एखादं बायकी डोकं क्षणार्धात बाहेर डोकावेल. पुढच्या क्षणी उभ्या असलेल्या एखाद्याकडं बोटाचा इशारा करेल. इशारा होताच तो हिरो धावत गाडीकडे जाईल आणि मग खुलजा सिमसिम. म्हणजे भगवानाच्या भुवया कपाळात अदृश्य झाल्या. अरे म्हणजे खुलजा सिमसिम म्हटल्यावर गुहेचं दार उघडं होतं का नाही, तसं गाडीचं दार उघडेल. दार उघडल्याबरोबर सटकन हिरो आत शिरेल आणि पुढच्या क्षणी गाडी स्टार्ट. आणि मग हिरोचा होतो अलीबाबा. म्हणजे भगवानाच्या भुवया डोक्यावरच्या केसात दिसेनाशा झाल्या. अरे म्हणजे पुढे लूटमार, मज्जाच मज्जा. थोडंसं मॅडमच्या मनासारखं होऊ दिलं की बस. मॅडम कोण? अरे अशा बायकांना मॅडम असं कॉमन नाव आहे. बापरे, एवढं सगळं चालतं इथे? अरे एवढंच चालतं इथे. चवर जोर देत बाजा म्हणाला. त्यानंतर भगवान आणि बाजा याच विषयावर बराच वेळ बोलत राहिले. अरेबियन नाईट्स मधल्या कथा ऐकाव्या त्या भक्तिभावानं कानशील तापवत भगवाना ऐकत राहिला.
अखेर बाजाचा निरोप घेऊन भगवाना घरी परत निघाला तेव्हा त्याच्या डोक्यात राहून राहून एकच विचार येत होता की हे सगळं आपल्याला जमायला हवं, आपल्याही बाबतीत खुलजा सिमसिम व्हायला हवं, आपला सुद्धा अलीबाबा व्हायला हवा. 10-15 दिवस असेच गेले. दरम्यानच्या काळात भगवानानं बरेच मानसिक धैर्य गोळा करून कात टाकली आणि एक दिवशी संध्याकाळी फोर्ट विभागातल्या हँडलूम हाऊस जवळच्या एका बसस्टॉपवर तो उभा राहिला. जसजसा अंधार गडद व्हायला लागला तसतशी भगवानाची बेचैनी वाढायला लागली. आल्या गेल्या मोटर गाड्यांकडे तो डोळे वाटारून बघायला लागला. एखाद्या मोटारीचा वेग कमी होतोय असं दिसायला लागलं की इकडे त्याच्या हृदयातल्या ठोक्यांची संख्या जास्त व्हायला लागली. तेवढ्यात एक आश्चर्य घडलं. त्याच्यापासून अवघ्या 3 फूट अंतरावर एक सुबक फियाट उभी राहिली. आतल्या बाईने नाही मॅडमने त्याच्याकडे बघितलं, अंगुली निर्देश केला. आपण काय करतोय आणि काय नाही हे उमगण्याच्या आधी भगवाना पुढं झाला. पुढच्या क्षणी खुलजा सिमसिम म्हटल्याप्रमाणे दार उघडलं गेलं. अलीबाबाप्रमाणे भगवाना चकित अवस्थेत वाकून आत शिरला. गडबडीत त्याचं डोकं वरच्या पट्टीला आदळलं. तो डोकं धरून कसाबसा आतल्या मऊ गादीवर बसण्याआधीच मोटारीचं दार खाड दिशी बंद झालं. गाडीने वेग घेतलाच होता. तिन्ही सांजेच्या थंडगार वाऱ्याची एक मोठी झुळूक आत आली, पण भगवानाच्या कानातून येणाऱ्या गरम वाफाऱ्यामुळे त्या झुळकेची थंडाई त्याला काही जाणवली नाही. भगवानाने हळूच मॅडमकडे पाहिलं. मॅडमनं भला मोठा पदर डोक्यावर घेतला होता. एवढंच नाही तर डोळ्यांना गॉगल लावलेला होता. 10-12 मिनिटांचा प्रवास संपला आणि गाडी एका प्रचंड इमारतीच्या आवारात येऊन उभी राहिली. डोक्यावरचा पदर नीट करत मॅडम गाडीतनं उतरली. भगवानाकडे बघून गोड हसली आणि काहीतरी पुटपुटून चालायला लागली. भगवाना आज्ञाधारकपणे तिच्या मागोमाग चालायला लागला. ती दोघं लिफ्टमध्ये शिरली. 4थ्या मजल्यावरच्या एका फ्लॅटचं दार लॅचकीनं उघडून ती आत गेली. मागोमाग भगवाना देखील आत शिरला. मॅडमनं दिव्याचं बटन ओढलं आणि दिवा लागला, पण खोलीत मात्र अंधुकसा प्रकाश पडला. एका खुर्चीकडे बोट दाखवत मॅडम म्हणाली, बस मी येते. मॅडमच्या आवाजातली खरखर भगवानाला जाणवली. मॅडमचा किंचित घोगरा आवाज त्याला खटकला, पण लगेच त्याच्या डोक्यात विचार आला की आवाज घोगरा असला म्हणून काय झालं. तो काही तिचं गाणं ऐकायला आलेला नव्हता. डोळ्याच्या कोपऱ्यातनं भगवाननं घर निहाळलं. बाहेरच्या रुबाबाच्या मानानं आतलं घर बरंच अस्ताव्यस्त दिसत होतं. 2-4 दिवसांची वर्तमानपत्र, इंग्रजी हिंदी नियतकालिकं इकडे तिकडे पडलेली होती. टेबलावर धूळ साचली होती. एवढ्यात आतल्या खोलीतनं आवाज आला, बेडरूममध्ये येत आहे ना. भगवानाचं हृदय धडधडायला लागलं. कानशिलं तापायला लागली. काकोडकरी कादंबरीतल्या नायिकेप्रमाणे गालावर लाली सुद्धा आली. मॅडमचा आवाज ऐकल्यावर तो चढदिशी उभा झाला खरा, पण त्याची पावलं मात्र जमिनीला खेळून राहिली. प्लीज कम इन. दुसरी हाक आली. भगवाना बेडरूमच्या दिशेनं चालायला लागला. 1-2 क्षणात बेडरूमच्या दारात उभा राहिला. त्यांनी समोर पाहिलं. कोपऱ्यातल्या पलंगावर मॅडम बसली होती. तिच्या मांडीवर उशी होती आणि ती उशीला आभरा चढवत होती. भगवानाला दारात उभा असलेला पाहताच हातालगतची एक उशी लाडीक आवेशात त्याच्या अंगावर फेकून मारत आणि पाठोपाठ उशीचा आभरा भिरकावत ती म्हणाली, प्लीज हेल्प युअरसेल्फ. जरा उशीला आभरा चढवा. भगवानाला थोडं आश्चर्य वाटलं, पण लगेच त्याला बाजाचे शब्द आठवले, जर त्यांच्या मनासारखं वागलं की पुढे मज्जाच मज्जा. मग आज्ञाधारक मुलाप्रमाणे भगवाना खुर्चीवर बसला. उशीला आभरा चढवायला लागला. एक आभरा चढवून होता दुसरी उशी त्याच्या अंगावर आदळली. मागोमाग उशीचा आभरा सुद्धा आला. भगवानानं दुसऱ्या उशीला आभरा चढवला आणि त्यानंतर 10 मिनिटात त्यांनी एका पाठोपाठ एक करत 5-6 उशांना आभरे चढवले. एवढं झाल्यावर त्यांनी समोर पाहिलं. मॅडम त्याच्याकडे बघून कौतुकानं हसत होती. भगवानाही गुदगुल्या झाल्यासारखा हसला. दमलात का काय आभरे चढवून? मॅडमने मान वेळावत विचारलं. नाही दमतोय कसला. मग एक छोटंसं काम करा. ही कोपऱ्यातली बेड या फॅनच्या खाली मध्यभागी आणून ठेवायला मला मदत कराल.
मॅडमनी विचारलं आणि मग ती चपळाईनं कोपऱ्यातल्या पलंगाजवळ गेली. स्वतःच ढकलायला लागली, पण पलंग 1 इंच सुद्धा हलला नाही. शर्टाच्या बाह्या सरसावीत मग भगवाना पलंगाजवळ गेला आणि त्यांनी पलंगाच्या खुर्रांना हात घातला. फार जड आहे मेला पलंग. आपण असं करू, आधी फळ्या काढू, मग सांगाडा मध्ये आणून ठेवू, चालेल? अहो हो, पण त्याआधी ही गादी गुंडाळून बाजूला ठेवायला हवी. मग भगवानानं ती भली मोठी डबल बेडची गादी गुंडाळली, स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्याने ती कोपऱ्यात रचून ठेवली आणि मग तो पलंगाच्या फळ्या काढायला निघाला. पलंगाला मोजून 10 फळ्या होत्या. पहिली फळी काढायला त्यांनी एका बाजूला हात घातला. नेमका त्याच वेळी मॅडमनं दुसऱ्या फळीला दुसऱ्या बाजूने हात घातला आणि त्याचा परिणाम एवढाच झाला की भगवानची करंगळी 2 फळ्यात अडकली. त्याबरोबर मधोमध चिरलेल्या उंडक्यात शेपटी सापडलेल्या गोष्टीतल्या माकडाप्रमाणे तो चित्कारला. पुढच्या क्षणी त्याने अडकलेली करंगळी खेचून बाहेर काढली. अहो सावकाश, चिकार वेळ आहे आपल्याकडे, नुकते कुठे 7:30 वाजतायत. मॅडम हळहळली. तुम्ही जरा बाजूला व्हा, मी एकटा बघतो या फळ्यांकडे. मग मी तुम्हाला बघत बसते, तुम्ही कशा फळ्या काढता ते बघत बसते. मॅडमने डोळा मिचकावला. मग ठणकणाऱ्या करंगळीकडे संपूर्ण दुर्लक्ष करून नव्या उत्साहानं भगवानानं 10 सुद्धा फळ्या खेचून काढल्या, भिंतीला टेकवून उभ्या केल्या, पलंगाचा सांगाडा ढकलण्यासाठी हात घातला. तेवढ्यात मॅडम म्हणाली, थांबा हां, अनायसे तुम्ही फळ्या काढल्याच आहे, थोड्या पुसून काढते. आणि मग मॅडम किचनच्या दिशेनं पळाली. 1-2 मिनिटात एका हातात पाण्याची बादली आणि दुसऱ्या हातात फडकं घेऊन हजर झाली. फडकं पाण्यात बुजवून एका फळीकडे गेली. तेवढ्यात तिसऱ्याच एका फळीला पाय लागून उभी फळी आडवी झाली आणि बाजूला उभ्या असलेल्या भगवानाच्या खांद्यावर आदळली. भगवाना चपळाईनं बाजूला सरकला म्हणून बरं, नाही तर त्याचा कपाळ मोक्ष झाला असता. आई ग, भगवाना ओरडला. मग दुसरा खांदा हातानं चोळत कपाळाला आठ्या घालून म्हणाला, थांबा हो, तुम्हाला नाही जमत आहे ते, मी करतो ते, तुम्ही इथे बसा. आणि मग भगवानानं मन लावून सगळ्या फळ्या पुसून काढल्या. त्यानंतर सगळी शक्ती लावून त्यांनी पलंगाचा सांगाडा मध्यभागी आणून ठेवला. तेवढ्यात मॅडम म्हणाली, थांबा हां, तुम्हाला हा फळ्या लावायला मदत करते. नाही, नको नको नको, भगवाना घाबरून म्हणाला. करंगळी आणि उजव्या खांद्यानंतर आपल्या शरीराच्या इतर अवयवांना दुखापत करून घ्यायला तो अजिबात तयार नव्हता. बरं, मग तुम्हीच लावताय का? जशी तुमची मर्जी, मी एक मात्र करीन हं. मॅडम लाडात येऊन म्हणाली, काय करताय तुम्ही? तुम्हाला इथे बसून बघत राहीन. भगवानाने मग फळ्या लावल्या. फळ्यांचा नेमका क्रम माहीत नसल्यामुळे एकदा बसवलेली फळी काढून त्याला ती दुसरीकडे बसून पाहायला लागली. आणि अशा ट्रायल एरर पद्धतीनं सगळ्या फळ्या घालून झाल्यावर कमरेला हात लावून तो उभा राहिला, तेव्हा त्याच्या पाठीचा कणा ठणकायला लागला होता. आता ती गादी पलंगावर टाकून झाली ना की संपलं बाई, मॅडम बसल्या बसल्या म्हणाली. भगवानने मग डोळ्याच्या कोपऱ्यातनं मॅडमकडे किंचित रागानं पाहिलं आणि कोपऱ्यात गुंडाळलेली भली मोठी गादी खांद्यावर घातली आणि ती पलंगाच्या दिशेनं तो न्यायला लागला. थांबा थांबा थांबा, मॅडमने त्याला मध्येच थांबवलं. का आता काय झालं? भगवानानं गोंधळून विचारलं. अहो, काचेचा चंद्रमधल्या भावनेला खांद्यावर घेतलेल्या डॉक्टर श्रीराम लागूंसारखे चिकणे दिसताय तुम्ही, मॅडम म्हणाली. चिकणा शब्द सोडला तर बाकीचं काहीही भगवानाच्या ध्यानात आलं नाही, पण तेवढ्या एका शब्दानं त्याच्या मनातला किंचित राग कुठल्या कुठे पळाला. गादी पलंगावर पसरवून झाल्यावर तो मॅडमकडे वळून बघत म्हणाला, चादर घालायची असेल नाही का? अय्या, एक विसरले. आता काय राहिलंय हो? क्षीण सुरात भगवानने विचारलं. गादीचा आभरा चढवायचा राहिला, आणते हां, असं म्हणत मॅडम टणाटणा उड्या मारत आत पळाली. भगवाना अतिशय दमला होता. घामाने त्याचं सगळा अंग थबथबून गेलेलं होतं. घशाला कोरड पडली होती.
मॅडम आभरा घेऊन यायच्या आत तिथून पळून जावं असं त्याला वाटायला लागलं. त्यासाठी हलक्या पावलाने तो बेडरूमच्या दाराजवळ आला देखील. एवढ्यात मॅडम आली आणि खाडदिशी दोघांची डोकी एकमेकांवर आपटली. डोकं धरत आई ग म्हणत भगवाना खाली बसला. अहो हळू ना, असं काय ते? मॅडमने आपले केस ठाकठीक केले आणि खाली बसलेल्या भगवानाला हलक्या हाताने उभं केलं. त्याच्या हातात भला मोठा शुभ्र आभरा ठेवला आणि ती खुर्चीवर जाऊन बसत म्हणाली, मी बघत बसते तुम्ही आभरा कसा चढवताय. मनातल्या मनात दातोट खात भगवाना आभऱ्याचं ओझं घेऊन पलंगाच्या दिशेने निघाला. गादीची 2 टोकं आणि आभऱ्याची 2 टोकं एकमेकांसमोर आणून आभऱ्याच्या तोंडात गादी ढकलायला लागला. हसण्याच्या चमत्कारिक आवाजामुळे भगवानानं चमकून बघितलं. मॅडम हसत होती. मध्येच हसणं थांबून म्हणाली, भारीच बुवा तुम्ही कॉमिक. अहो गादीत ढकलायची नसते अशा वेळी, आभरा गादीवर ओढायचा असतो सावकाश. आणि मग भगवानानं सावकाश आभरा ओढला. तब्बल 20 मिनिटांच्या मेहनतीनंतर एकदाचा आभरा चढला आणि हुश्य करून भगवाना तिथंच बसला. तेवढ्यात त्याच्या अंगावर 4-5 उश्या आणि एका मोठ्या चादरीचा वर्षाव झाला. मुकाट्याने भगवानानं चादर पसरली, उश्या रचून ठेवल्या आणि हळूच मॅडमकडे व्हायला लागला. किती दमल्यासारखे दिसताय तुम्ही. आणि हे काय, कपडे थबथबलेत तुमचे घामाने. ते काही नाही, तुम्ही कपडे बदला, काढा ते अंगावरचे कपडे. मॅडमच्या तोंडचं शेवटचं सूचक वाक्य कानी पडताच भगवानाला आत्तापर्यंतचे सगळे श्रम सार्थकी लागल्यासारखे वाटले. तो मोठ्या आनंदाने शर्टची बटणं काढायला लागला. 5-1 मिनिटात अंगात बनियन, कमरेला पट्ट्याची अर्धी चड्डी आणि पायात बूट अशा थाटात तो उभा राहिला. आया किती कॉमिक दिसतंय या वेशात, बूट नाही काढणार. मग भगवाननं बुटाच्या नाड्यांना हात घातला. मॅडमकडे परत हळूच पाहिलं. थांबा हा, मी कपाटातनं अत्तराची बाटली आणते. मॅडम टणाटणा उड्या मारत आतल्या खोलीत गेली. अत्यंत रोमॅन्टिकरित्या आपणही तिच्या मागे धावत जावं असं भगवानाला फार वाटलं. पण त्याच्या पायांनी त्याला त्या विचारापासून मागे खेचलं. पाय म्हणाले, बाळा भगवाना, आता त्राण नाही राहिलं रे आमच्यात, जरा विश्रांती दिलीस तर बरी. आणि मग भगवानानं पायाचं ऐकलं. तो तिथेच बसून राहिला. 10 मिनिटं अशीच गेली. अत्तराची बाटली आणायला गेलेली मॅडम अजून परतली नाही. मग मात्र भगवानाला रावेना. संथ पावलं टाकत तो बेडरूमच्या बाहेर आला. मधल्या खोलीच्या दारात उभं राहून आत डोकून पाहायला लागला. मॅडम काहीतरी शोधत होती. वा, तुम्ही आलात, बरं झालं, छानच झालं. अहो किल्ली हरवली आहे आणि हे कपाट काही कोपऱ्यात शोभत नाही हो, थोडंसं पुढे ओढायला हवं हे कपाट. हा, भगवानाला संभाव्य धोका स्पष्ट दिसला. हे कपाट जरा ढकलून तिथे नेऊन ठेवूयात का हो, मी मदत करीन हवी तर. कपाटाच्या खाली किल्ली पडली असेल तर तीही सापडेल आणि मग अर्थात अत्तराची बाटली सापडेल आपल्याला. आणि मग भगवानानं अक्षरशः रक्ताचं पाणी करून ते भलं मोठं लाकडी कपाट हलवलं. मॅडमनं सांगितल्या जागी ते उभं केलं आणि मग मात्र तो मट्ट दिशी खाली बसला. एवढ्या श्रमानंतर त्याच्या डोळ्यापुढे काळोखी यायला लागली होती. थोडं पाणी देता का मला? आणते हा, पण तसं कशाला? तुम्हीच आत किचनमध्ये जाऊन फ्रीजमधलं थंडगार पाणी प्या ना, एकदम फ्रेश वाटेल तुम्हाला. तोपर्यंत मी कपाटाची किल्ली शोधते. अत्तराच्या बाटलीशिवाय मजा नाही हो. अत्तराची बाटली तू आणि तुझी मजा गेली खड्ड्यात, असं स्वतःशी पुटपुटत मनाच्या बेड्या पायात अडकवल्यागत भगवाना किचनच्या दिशेने चालायला लागला. किचनमधल्या फ्रीजचं दार उघडून त्यांनी बाटली बाहेर काढली. ग्लासमध्ये पाणी भरून तो तोंडाला लावणार एवढ्यात दारावरची बेल वाजली. अगदी कर्कशपणे वाजली. भगवाना त्या आवाजाने दचकला. त्याच्या हातातला ग्लास खाली पडला.
नेमकी त्या क्षणी मॅडम धावत आली, घाबरं गुबरं होत म्हणाली, अहो मिस्टर आता पळा, तुम्ही पळा बरं का. अहो माझे मिस्टर आले, इतक्या लवकर परत येतील असं वाटलं नव्हतं हो मला, पण आले ते. हे ऐकल्यावर भगवानाचा चेहराच पडला, त्याची छाती धडधडायला लागली. पण मगाशी फ्लॅटमध्ये शिरताना त्याची छाती धडधडली, त्यापेक्षा हे आत्ताचं धडधडणं वेगळं होतं. मग आता काय करायचं त्यांनी विचारलं. आता पळायचं. तुम्हाला पाहिलं तर माझे मिस्टर सुरी पोटात खुपसून आधी खून करतील तुमचा, नंतर माझा गळा घोटतील. जीव प्यारा असेल तर पळा. अहो पण माझी पॅन्ट, अहो जीव सलामत तो पॅन्ट 50, पळा. कुठून पळू? भगवाना रडकुंडीला येऊन म्हणाला. आणि एवढ्या दारावरची बेल पुन्हा वाजली कर्कशपणे, वाजतच राहिली. मग ती, अहो तुम्ही खिडकीतनं उडी माराव, मी मरीन हो खाली पडून. सुरी पोटात खुपसली गेल्यामुळे मारण्यापेक्षा खाली पडून मेलेलं 100 पटीनं चांगलं. मारा उडी लवकर. बेल थांबली, पुन्हा कर्कशपणे वाजली. भगवानानं खिडकी उघडली, खाली पाहिलं. आता आपला अंत जवळ आला याची त्याला पूर्ण खात्री पटली. देवाचं नाव घेऊन त्यांनी डोळे मिटले आणि, अहो उडी काय मारताय तुम्ही? तो शेजारी पाईप आहे ना, त्या पाईपला धरा आणि खाली उतरा. सर 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 उतरायचं. अंधारात कुणी बघणार नाही तुम्हाला. खिडकीतून उडी मारण्याच्या संकटातून नेमक्या वेळी आपल्याला वाचवल्याबद्दल भगवानानं मॅडमचे मनोमनी आभार मानले आणि पाईपला हात घातला. हळूहळू घसरत तो खाली आला. शेवटच्या क्षणी त्याचा हात सुटला आणि एखादं भरलेलं पोतं आदळावं तसा तो खाली आपटला. त्याचं माकड हाड दुखावलं. एका हातानं माकड हाड चाचपत तो पळत सुटला, सुसाट वेगानं पळत सुटला. इकडे मॅडमने दार उघडलं. अय्या, हे कसलं सोंग घेतलंय साहेब? तिने आत येत विचारलं. मॅडम झालो. ही साडी, ब्लाऊज, हा विग आणि हा मेकअप, एवढ्या सामग्रीवर मी पुरुषाचा बाई झालो. पुढच्या 2-3 मिनिटात मॅडमचं एका देखण्यात तरुणात रूपांतर झालं. त्याच्याकडे कौतुकानं बघत ती म्हणाली, कशाला केला पण हा खटाटो? खटाटो कसला? दिल्लीला 3 महिने काढून आज संध्याकाळी 4 वाजता मुंबईत आलो. आल्या आल्या स्टेशनवरनं तुला फोन केला, आज रात्री इथे येण्याबद्दल सांगितलं आणि घरी येऊन बघतो तर माझ्या अनुपस्थितीत ज्या माझ्या पुतण्यांना वापरायला ही जागा दिली होती त्यांनी पार उकिरडा केला होता इथे. हां, घर अस्ताव्यस्त दिसतंय खरं, पण मग म्हटलं निदान बेडरूम तरी स्वच्छ असावी, नेटकी असावी. म्हणून गडी मिळतोय का ते बघायला गेलो तर कोणी मिळे ना. वेळ तर सारखा धावत होता ना. मग शेवटी कपाटातलं तुझं सगळं सामान काढलं आणि बाई झालो. बाई. फोर्टमध्ये गेलो, पकडून आणला एकाला. त्यातल्या त्यात एक बावलट्ट हिरो होता, आणला त्याला आणि त्याच्याकडून बेड लावून घेतली तुझ्या माझ्यासाठी. दरम्यान भगवानाला बाज्या भेटला. अरे भगवाना, कुठे गाड्या तू? काही विचारू नको मित्रा. अरे मी स्वर्गात होतो, स्वर्गात. मागे तू सांगितल्याप्रमाणे एका संध्याकाळी बस स्टॉपवर उभा राहिलो होतो. क्षणार्धात एक गाडी आली, माझ्या शेजारी उभी राहिली आणि काय रे, खुल जा सिमसिम. बापरे, काय म्हणतोय काय? बाजा उडाला. आणि मग खुलजा सिमसिम म्हटल्यावर गुहेचं दार उघडून आत गेलेल्या अलिबाबाप्रमाणे मोटारीत बसून घरी गेल्यावर आपण कशी लूटमार केली याचं रसभरीत वर्णन भगवानानं बाजाला ऐकवलं आणि दुखरं माकडहाड चाचपत बसला. इकडं बाजा मात्र मनात म्हणत होता, या गुलामाचा बारा अलिबाबा झाला. मागं एकदा खुलजा सिमसिम म्हणत आपणही एका मॅडमच्या घरी गेलो आणि तिथे मात्र आपला अलिबाबा होण्याऐवजी चक्क कासिम झाला. रात्री 11 वाजेपर्यंत पाणी भरून भरून कमरेचा काटा ढिला झाला होता ना त्यावेळी आपला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी सरांची कथा खुलजा सिमसिम. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही, त्यामुळे ती शेअर करा. आणि हां, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.